माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील यांच्यासह 8 जणांवर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून त्याबद्दल देण्यात येणाऱ्या रकमेपैकी 10 कोटी रुपये न देत फसवणूक केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? अगदी खरं आहे नीलम, खरं तर कंपनीच्या शेअर्समध्ये भागीदारी करून त्या बदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेपैकी सुमारे 10 कोटी रुपयाची रक्कम न देता कंपनीने शेअर्स जे आहे ते परस्पर नावे करून घेत सातपूरमधील उद्योजकाची फसवणूक केलेली आहे। एकूण 10 कोटी रुपयांची ही फसवणूक आहे आणि या प्रकरणी खरं तर माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या नातूसह 8 जणांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ज्यांनी गुन्हा दाखल केला ते देखील भाजपचेच पदाधिकारी आहे। भाजपचे पदाधिकारी आणि उद्योजक असलेले कैलास आहिरे यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे। काही वर्षांपूर्वी खरं तर त्यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आश्वासन दिले होतं की या कंपनीमध्ये आम्हाला भागीदारी करून घ्या आणि माझ्या मार्फत तुम्हाला काही कामं मिळतील असं आश्वासन देखील त्यांना देण्यात आलेलं होतं। मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही आणि वरून जी रक्कम ठरलेली होती शेअर्समध्ये भागीदारी करून देण्याची, त्यापैकी कुठलीही रक्कम जी आहे ती संबंधितांकडून देण्यात आली नाही। त्याच्यामुळे ही जी फसवणूक आहे ती भाजपचे पदाधिकारी कैलास आहिरे यांची झालेली आहे। या प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि त्यांचे नातू आणि इतर 8 जणांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिकचा जो तपास आहे तो सातपूर पोलीस ठाण्यातर्फे आता सुरू आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दानूला मी फोन केला, माझे पैशांचं काय बा, आज उद्या कधी रामा हॉटेलला मुंबईला औरंगाबादला बोलवलं। त्याच्यानंतर मी औरंगाबादला गेलो तर लगेच मुंबईला निघून गेला। त्याचा फ्लॅट आहे वरळी शिबेसला B7, तिथं बोललो B7 बंगल्याला बोललो, सरकारी बंगल्यात तिथं गेलो। ते मला म्हणजे वरळीला आहे, वरळी शिबेस सुखदा अपार्टमेंट, तिथं गेलो। तिथून मला झटका असं हे केलं त्यांनी, आज नंतर आहे मला वेळ नाही असं म्हणून त्यांनी मला अशी जी काही फसवणूक केली, माझी कंपनी हडप करण्यासाठी जो दानवेने डाव रचला, त्याची जी टीम आहे गिरीश नारायण पवार असेल, लटके असेल, अग्रवाल आणि असे पूर्ण त्यांनी डुप्लिकेट कंपनी छापलेल्या आहे। या डुप्लिकेट कंपनीच्या मार्फत तो पैसे फिरवतो आणि गोरगरीब कार्यकर्त्यांना आम आदमीला फसवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।